हेलो, बोलो मतलब कौन बोला था? क्या मनोज पटेल, कैसा तुम्हारा? मेरा नंबर सेव तक नहीं आपके पास। अग्रवाल सेठ बोल रहा हूँ मैं, किराना मार्केट अकोला। तो आपने वो जो माल ले गए थे, अभी आए नहीं तुम इतने में। बापरे, कसं काय आता 9 लाखाची कलम आहे ना याची. हाँ हाँ, वो कैसा अभी जरा नागपंचमी ये जो हुआ कि त्योहार, हाँ, तो थोड़ा कैसा आना नहीं हुआ. आएंगे ना, जरा सा कैसा टाइम है, माल जरा सा थोड़ा सा है बाकी, और 1-2 दिन के बाद आता ना मैं. वो बात सही है, लेकिन वो जो कलम है ना अपनी, हाँ, 15 लाख का माल ले गए थे तुम, तो 6 लाख जमा किए थे और 9 लाख बाकी थे कि नहीं। तो वो जरा जमा करना पड़ेगा, क्योंकि कैसा है, अपने को 15 दिन के ऊपर हम नहीं रखते। हाँ, और तुमको तभी बोला था मैंने कि 15 दिन के अंदर आपकी कलम जमा होने को होना, तुम्हारा माल कुछ बेचो नहीं बेचो, ये हमको कुछ लेन देन नहीं। हो ना, लेकिन वो कैसा अभी जरा नहीं ना, जुट नहीं रहे ना, इतने 9 लाख नहीं जुट रहे, तो मैं क्या कर रहा, 4 लाख जुट गए मेरे पास, तो मैं अपने इसमें अकाउंट में डाल देता फिर कल. नहीं नहीं, ऐसा नहीं करने का कभी। वो कैसा है, बहुत से दुकानदार ऐसी ही करते हैं, पहले पूरी कलम दे देते हैं, बाद में आधी देते हैं, बाद में फिर गायब हो जाती है। तो हमको कैसा, पिछली वाली जो कलम है वो पूरी जमा करने की और बाद में अगला माल लेके जाने का। हाँ, मैं नहीं बोल रहा कि आपको, लेकिन पूरे के पूरे 9 लाख रुपए आपको कल जमा करना पड़ेंगे, नहीं तो फिर परसों से 7% से ब्याज चालू होगा उसका। हाँ, वो कैसे पिताजी सुनते नहीं मेरे। हो ना, करते ना हम, 2-3 दिन में इंतजाम करते हैं. अभी कैसा है, 4 लाख जमा थे मेरे पास, गल्ला पूरा कुछ उधार है कुछ लोगों की तरफ, 1-2 दिन में आने वाले हैं. तो 9 लाख रुपए में 2-3 दिन में जो बाकी की जो रकम बचती है वो भेज देता ना मैं. कल 4 डाल देता. नहीं 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 नहीं, वो तुमको मैंने बोला था 15 दिन कल हो रहे उसको, तो कल तुम जमा करो कुछ भी करके। हाँ, वो कम ज्यादा नहीं होने को ना। हाँ, हमारा कैसा दिन पर काम रहता, घंटों घंटों का ब्याज रहता इधर। वो तुम्हारा चलता नहीं। मैंने उसी दिन बोला था आपको। आपका चेक मेरे पास रखा हुआ है, मैं नहीं तो डाल दूंगा बैंक में। पाटीस कडक बोला ना, तुम्ही काय एवढे भिव राहिले, तुम्ही काय बुडवले का पैसे त्याची? बोला कडक बोला. बरोबर, 1 मिनट. अरे हो ना सेठ जी, मैंने क्या बुढ़ाया, क्या आपके पैसे के डुबाया गया, कुछ भी बोल रहे रह, दे रहा ना मैं, 2 दिन तो बोल रहा था मैं आगे की. 4 लाख डाल रहा, बाकी की 5 लाख डाल रहा था, माल लेके जा रहा था. तुम तो राजा बहुत ही चेक डालते नहीं, ऐसे करते, इतना नहीं चलता बाबा. बाबा, तुम तो हम पर सिरजोर हो गए। अरे हम माल दे रहे तुमको उधार, क्या फुकट में दे रहे क्या? हमको ऊपर ब्याज नहीं भरना पड़ता है क्या? फिर अगले वाला दुकानदार जो बड़े हैं वो रखते नहीं हमारा पैसा, 10 दिन के अंदर कलम उधर भेज देना पड़ता हमको। वो मैं सुनता नहीं, तुम्हारे पैसे कल के कल होने को होना, नहीं तो मैं गाड़ी लेके आ जाऊंगा, समझे क्या? बाप रे, ऐसा नहीं हो रहा है, इतना गाँव का काय को आ रहा है, हमारा का तमाशा मनाते कर रहे हैं यहाँ पे, कुछ भी. मैं क्या बोल रहा, तुम किसकी सुनने की क्यों नौबत क्यों लाते फिर? हाँ, वो 15 दिन के पैसे पैसे जमा क्यों नहीं करे तुमने? हाँ, हमको बोल रहे तमाशा करते, ये करते वो करते। हम तो हमारा काम करने वाले हैं। फिर आपको बोला था ना मैंने, मैं वो कैसा चेक डाल रहा कल। हाँ, कल आ रहे के तुम्हारे पैसे, वो बोलो मेरे को पहले। आ जाएंगे पैसे, अगले बार से तुम्हारे वहां से माल भी नहीं लेता मैं, फिर ऐसा रहता करेगा, 1-2 दिन भी नहीं रुकते तुम. कैसे भी लेके जाओ ना, हमारा कुछ ऐसा अड़ा हुआ नहीं है। मैं नहीं आया था तुम्हारे पास, तुम आए थे हमारे पास। हाँ, उधर ये करो ये करो वो करो। हाँ, अगली देती पिछली देती, ऐसा हमारे पास जमता नहीं। हाँ, तुम कहाँ से भी लो, हमें कुछ लेन देन नहीं है, हमारे पास बहुत गिराहक है। ठीक है, हाँ, कल पेमेंट भेज दो, नहीं तो मैं आ रहा फिर कल शाम को। हाँ ठीक है, कल 11 बजे पहुंच जाएगा माल. और तुम्हारे कितने 9 लाख है ना, भेज दूंगा मैं. ठीक है, रखो फोन. काय या मला पाटील, लस बोलला तुम्हाला, आज लोक तुम्ही कोणा सुली नसेल एवढी, लस कडक बोलला ना, ते करून टाकायचे जमा, पुरीच्या पुरी जमा करा, दुसरीकडे लावा खातं. कोण आपण आता सध्या आहे का आपल्या पैसे इतके? आतापर्यंत समजा मी सासरे भावाचे 15 लाख रुपये घेऊन दुकान सुरू केलं. त्याच्यानंतर आपल्याजवळ 6 लाख रुपये वसूल झाली, काही माल होता काही उधाऱ्या होत्या. मग ते 6 लाख रुपये अजून आपण दुकानदाराजवळ घेऊन गेलो, आणि अजून आपण तिथून 15 लाखाचा आणला, म्हणजे 10 लाखाचा माल आणला, आणि 30 लाख रुपये आपल्या आतापर्यंत याच्यात इन्व्हेस्ट केलेले. तर आता मग आता याले म्हणलं बा जरासा थांब 2 दिवस, तर गडबडच करू राहिला, काही उधाऱ्या जमा केल्या असतं, काही ऍडजस्टमेंट करून दिले असतील खाली, उद्या शेतो असंच करतो, लस करून राहिलाय. का लय आहे का ते 9 लाख, म्हणजे आता एवढा मोठा माल आहे, लोकांच्याकडे उधार आहे. 30 लाखातले 9 लाख म्हणजे काय? तुम्ही ते म्हणलं तुमच्या हाताचा मैला आहे, तुम्ही याला त्याला मागितल्यापेक्षा बाबाला मागा ना होता. काय लोड घेता ते 9 लाख देऊन, याचं क्लिअरच करा, दुसरीकडे खातं लावा. ना बाबा तर माहित नाही का आता याला फवारायला पैसे दिले का रे, म्हणलं कशा फवारायला द्यायचं किती, ते पूर्ण बिलं पाहिजे ना, आणि हे करते ना. मग आता कशानं किती रुपयाचा फवारायचं औषध आणलं तर त्या दिवशी 70,000 रुपये दिले ते बाबानं. हो, 70,000 बिल दाखवले मी. आता फवारा सगळ्या 100 एकरचा फवारा म्हटल्यावर का उलचे पैसे लागले का? हो, तर आता तुम्हाला हिशोब दिला आहे बाबाजवळ, मी तुमच्याजवळ बी त्याच्यावर लिहिलं असते, त्याने तेवढे पैसे दिले, तेवढं आपण आणून दिलं. तो या विषय नाही रे बा, तू ते नाही म्हणलं, पण पैशाचा हिशोब म्हणलं बुड्याचा किती क्लिअर आहे, देते कोणाला तिजोरीत नाही, मी सांगतो ना 20 लाख असं मग बुड्याच्या, पण मला खडकू देत नाही. काय करता, सासऱ्याला पैसे मागून मी दुकान चालू केलं ना, पण दिलं नाही दुकानासाठी. मग आता कोणत्या तोंडात मागून मी अजून? तू काय करू राहिला म्हणून, इतकाले पैसे आता तू आणतो सासऱ्यापासून, तिथूनच आण म्हणून. मग मला सासरे पाहिले जरासं म्हणा, कसं ऍडजस्टमेंट करायचं आहे म्हणा. हो, ते जरा गडबड करू राहिला म्हणा, माल आहे आपल्यापाशी ना, त्यात खाली पण होईल ना आपला. अजून आता 15 दिले म्हणून अजून तुम्ही आता इतके मागून राहिले, म्हणजे डुबीत खाता आहे का तुमचं? असं तसं वाचन ते आहे आपलं सगळं पद्धतशीरच, पण कसं आहे, लोकांना वाटते की बा कशी काय यायला घाण आली आतापासून, म्हणून म्हणलं काहीतरी ऍडजस्टमेंट आता कशी करा, मोठा विचार पडला. मी काय म्हणतो पाटील, एक सल्ट होता का, म्हणजे कसं काकीत कडसा गावात वळसं म्हणून राहिलं आपलं. पैसे आपल्या घरीच आहेत, बाबा जोड आहे की नाही, मग दुसरे कोणी आहे का बाबा, म्हणजे तिजोरी चाबी असेल तर मग पहा ना मग. सध्याचे काळाचे मग अजून वसुली झाली की त्यात नेऊन ठेवून द्यायचे का, रोजच बाबा तिजोरी खोलते का? हे आहे रे आयडिया नाही का? हो, बरोबर आहे. बुड्याच्यात कमीत कमी 15-16 लाख तर असलेच पाहिजे. 9 लाख जर समजा मला समजा आपल्यावर 4 आहे, 5 लाख रुपये पाहिजे फक्त. 5 लाख रुपये 2-3 दिवसाचे काळाचे, नंतर नेऊन ठेवायचे नाही का?
पाहा लागन बुड्याच्या खोलीत जा लागन, चावी गिबी कुठं आहे तिजोरीची जरासं, मग तसंच जमवा लागन नाही का. ठीक आहे, तर मग काय करता मग म्हणजे कसं सरळ घास नाही खाता येत तर मग उलटा खास लागन का नाही. शेवटी तुमचंच आहे का नाही, आहे कोणाचं दुसऱ्याचं. बाबाला काय काय पताच लागते का, मोजणार आहे का रोज. बाबा तर महिनाभरही खोलत नाही. आता हे फवारेले पैसे दिले हो, त्यावेळेस उघडी होती, मी पाहिलं तरी 15-20 लाखाचं बजेट आहे त्याच्यात. 5 लागन, 5 त्याच्यातले उडवास लागन आणि नंतर आणून ठेवून द्या लागन नाही का, जिकडे तिकडे. झालं मग काय, कोणाला मागणं नसं वरनं बसले आपली यायला त्याला मागा. आता एवढं घरी आता तिजोरीतून पडू राहिले पैसे तरी म्हणतात करा तुम्ही ॲडजस्टमेंट. तसं लग्नात आता घरी गेलं की जरासं बुडा तिकडे इकडे तिकडे बाहेर फिरायला गेला की द्याला झोडपा बरोबर. ठीक आहे, मग पाहू काय होते तर उद्याच्या उद्याला पैसे आता द्यास लागते, नाही तर हे संध्याकाळी उद्या घरी येते इथं. दुकानात जर आला तर मग बुडा मार गरम व्हायचा आणि मासाच राहावी. नाही बा, तशी पैसे नका देऊ, लोक टपणीवरच आहे आपलं दुकान, काही काय होते म्हणून. हो, आपल्याला दुकान अजून लय चालवायचं आहे बरं. ते ॲडजस्टमेंट करा तुम्ही. बाबाला कसं ॲडजस्टमेंट 2-3 दिवसासाठी तेवढे उडवा आणि करून टाका क्लिअर याची. बरोबर करतो, फक्त हे बा मला कशा कोणा लिकीज नका करू गोष्ट. फालतू कसं माया म्हणजे त्याच्यावर साहेब टिपे, नाही तर देसान बुड्याला सांगून तिकडे वावरात बुडा येते काही चक्कर टाकाले. मी काय सांगतो कोणाला काही बी राजा, मी आता लोक सांगितले तुमची गोष्ट, मग तरी पण कसं सांगितलं बरं तुले, कोणाला सांगू नको. 2 दिवसाची गोष्ट आहे. मी आता उधार त्या याची इकडे उधार येईन आपली. ते कोणता चून खाऊ तर त्याची वसूल करा. काही मोठमोठे दुकानदार आसपासचे आपल्यापासून माल नेते त्याच्यापासून वसूल करा. अर्धे देते काही अर्धे आणत नाही. आपण लोकांना ठेवतो, हे ठेवते कवरचे दुकानदार लोक पहा बरं. आपण मोठमोठे गिऱ्हाईक कवर झालेले आहे, कसं ॲडजस्टमेंट करायला लागत असते. तरी बी लोक नेऊन नाही राहिले का आपल्यापासून माल. नगदी बिल विक्रय राहिला सगळंच बरोबर आहे. मग तुम्ही काळजी करू नका बाकी जायची. मी आहो ना, मी लावले गिऱ्हाईक किती. आपण तरी वसुल्या जरा नेहमी कायम ठेवत जा. असं हे 15 दिवसांनी लोक मागते तसे आपली मागत जा. पाय तुम्ही आता संध्याकाळी काय आहे तर चला, आता किती वाजून राहिले, 10 वाजले ना. चला दुकान बंद मारा चला आता. हो, करावं लागते मला आता, उद्या सोय लावतो मी आता. बरोबर, ठीक आहे. मग फक्त टेन्शन नका घेऊ तुम्ही. सगळं निपटते, 2 दिवसाची गोष्ट आहे. करा बंद चला. काही महत्वाची तशी यावेळेस कसं बाजी त्यानंच मारली बा. काय शिवल्या नाही बा, तुम्हाला सांगतो ना. आपल्याला असं ते गोत्यातनी आणणार होता ना, सरपंच साहेब म्हणे ते काही खोटं नव्हतं. हो, तुम्ही याच्यात भानगडीत पडू नका म्हणे, पण आपण ऐकलं नाही. काल आपलं बा म्हणजे मी तर म्हणतो ना, 15 ऑगस्ट झाल्यानंतरही जमानत होती का नव्हती होत, काय सांगा बा. आहे जरा चलाकच आहे ते, काम करते ते विचारानं करते ते. आपण काय भळंग भळंग असते आपलं, याला सांग त्याला सांग, सऱ्या गावाला देतो आपण प्रचार करून. ते बरोबर जे करायचं ते करते, नाही तर मुकाडण राहते. असं काम आहे ते. सगळे तोंड घाशीच पडले ना काल आपण, म्हणजे तोंड दाखवायला जागा राहिला नाही आपल्याला. सकाळी हसत ना बाबा, मग आता काय म्हणावं द्यायला. जाऊ दे आता, जे झालं ते झालं नाही का. हो, पुढे पाहू आता काय करायचं होतं. पण का सरपंच साहेब मला गिऱ्हाईक काही फिरकत नाही आता एवढे, म्हणजे लस बंद झाल्यासारखं दिसून राहिलं मला आपलं. काय सांगा, मोठी हे बा बुराट गोष्ट आहे. मग काय हसाची पै आहे. झोरे लपू घेऊ चालले ना मापुडून. नाही म्हणजे असंच चाललो ना. माया म्हटलं बा जा ना तिकडे, माया काही म्हणणं नाही ना. पण माया उधाऱ्या तर जमा करा राहिल्या. उधारही नाही, कोणतं नगदी नाही, उधारही नाही. हो, काय कठीण काम झालं आता. पण मला राजा हे समजत नाही शांताराम भाऊ, की आता आपल्या गावचे तर जातेच जाते, पण परगावचे चिल्लर दुकानवाले राजे त्याच्यापासून माल नेते. म्हणजे काय आहे काय गोम त्याच्याजवळ. विचार करू राहिला मी. चिकनी बहिणीपासून तर इकडचे पुरा इलाका आहे बा, चिल्लर दुकानावाले इथूनच नेऊन राहिले ना. मग तेच तर म्हणलं काय कसं काय आहे बा याचं. काय सांगा, कारंजा भावारीतनी माल आहे त्याच्याजवळ. मग त्या भावारीत म्हणल्यावर आता तिकडे गेल्यापेक्षा इकडे येत नाही का जवळपासचे. पण हाशी खुशीत नेते ते राजा. नगदी भरपूर चालू आहे त्याचं. कसं काय आहे तर काहीतरी आहे राजा याच्यात. गोष्टी म्हणजे कसं असते, ज्याला कळते त्याला समजते. ते काही दुसऱ्याला सांगत नसते काय फायदा याच्यात. काहीतरी देवीदास याच्यातनी गळ्या गुतांगळ आहे वा. हो, बबनरावचा म्हणा किंवा काही ना काहीतरी याच्यातनी काहीतरी हात आहे. आता मला तर काही समजत नाही. माया तर डोक्याच्या वरून गेलं ते. मग काय आजूबाजूच्या चिल्लर दुकानवाले जर नेऊन राहिले तर मग आता आपलं गाव काय राहिलं. आपल्या गावाच्या भरोश्यावर कामही नाही राहिलं त्याचं आता. ठोक गिरायकच आपल्यासारख्याला म्हणते नंतर या, असं काम आहे. डॅनी बुड्याला त्या दिवशी सामान दिलं नाही ते, नंतर ये म्हणे. हो, मग आता नाही मी सध्या. मग काय असे कामं आहेत त्याची. पण आता काय करावं आपल्याला काही समजायला मार्ग नाही. शोध घ्यास लागते त्याचा. काहीतरी याच्यात मोठं प्रकरण आहे. मलाही भरपूर राहिले का जोड, मालाची काही कमी नाही काही. अरे बाबा ठस मला पोतीच्या पोती भरून. पण काय आहे कसं काय. आता मागं दुकान लावलं ते 15 लाख रुपये सासऱ्याने दिले ते वाटते. पण आता बी माल भरलेला आहे चांगला त्यानं. अकोल्याहून भरते म्हणे बुवा, चैत्य सांगितले त्या दिवशी. अकोल्याहून माल आणते म्हणे असं तसं. काय आता उधार आहे का नगदी आहे आपल्याला काय माहित, कुठून आणते काय आणते. हो, आपण काहीतरी मग आपल्याला याच्यातनी शोध घ्यास लागते की याच्यातनी काय आहे बुवा, काय म्हणजे कशाच्यानं लोक इकडे चालले बुवा. म्हणजे काहीतरी कारण असलंच पाहिजे. पाय ना मग विचार कर जरासा डोक्यानं. मग पाहू आपण काय करायचं तर. रणनीती आखू बरोबर. आकाश लागते नाही ते बा. हे तिपटाय बसते आता सरपंचाचा. मी सांगतो नाही का सरपंच साहेब, तुम्हाला वाटत नाही बंद पडून म्हणून. मी म्हणतो ना, पोयाला बंदच करावं लागते आपल्याला. माझा विचार होता आता पोयापर्यंत सगळं माल काढून टाका आणि बस ताला मारला आपला जय रामकृष्ण हरी. आपलं वावर आहे आणि कंट्रोल आहे. हो, असाच माझा विचार सुरू आहे. थोडे थांबा तुम्ही, गडबड नका करू सरपंच साहेब, बंद करायचे. हो, काय आहे काही ना काहीतरी बाहेर निघणारच आहे याच्यात. तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही करतो त्याच्यावर विचार. पण तुम्ही काय विचारतं, पण मला नाही वाटत बा याच्यात काही मार्ग असेल म्हणून. त्याचं आता कसं ते हात बसला एखाद्याचं कसं असते, चाललं की चाललं. हो, एखाद्याचं म्हणजे पायगुण असते एखाद्याचा. हो, ते काय आता जाऊ द्या, जे झालं ते. आपण काही त्याच्याबद्दल काही बोलत नाही. आपल्याला जर ठेवायचं तर ठेवायचं, नाही तर बंद करायचं. पायावर आता बुडा म्हणते 4-5 लाख आहे, 4-5 लाख आहे, 15-20 लाख रुपये आहे याच्यातनी. सर 2000 आणि 500 आहे ना बाबा. पायावर आता बुडा आता शेवटी मायच आहे ना बा हे. तरी चोरून घ्यायला लागू राहिलं मला नाही का. आता काय करता, आता सरके हातात नाही दिलं तर मग कसं उलटा हात करावंच लागते ना. आता पोट्ट भरलं पाहिजे. आता काय लोकांचे काय त्याला तमाशा करायला लावा घरी. चला घ्या आता, निघा पटकन नाही का. फालतू बुडा याचा दापत व्हायची.
चला आता लॉक तर झालं नाही का जसच्या तशी चाबी आपली उस्तीत ठेवून द्या आणि चालले आपले. काय करून राहिले म्हणलं हे थैली गेली काय तुम्ही आता मला शंभू सांगे म्हणे आबाजीच्या खोलीत गेलीत म्हणे तुम्ही काय आणलं तिथं म्हणजे आता का मी का चोर हो बाबा. अरे म्हणलं हे दुकानचे काही जराशी कलम होती एखादी मला बा 4-5 लाख रुपये बाबा राहू द्या अडी पडली काम पडते आपल्याला. आता कुठे ठेवा घरी तिजोरी आहे बाबा जोडतं. सहज हो का मला काय माहित आता तर मी काय म्हणते मग सध्याची जर असती शिल्लक तर बाबाची देऊन द्यायला असते हो 5 लाख तरी त्याला काम होत थोडं 15 लाख आहेत त्याची आपल्याकडे तर मला 5 देऊन द्या तेवढंच कमी होते हलकं होते वजन. अभी माय कबाळे मला मी तिकडे 5 लाखाची भरती करून नाही मला आता 9 लाख पाठवून नाही ते सकाळी. पण आता बुडेल का सध्याच कामाला का आता हो ना देऊ ना त्याची देऊ काही अडचण नाही पण सध्याचे कसं एवढी रक्कम पाहिजे माझोळ अजून आता पोळा आहे हे आहे माल भरपूर भरा लागते मग काय. हो ना पण त्याची कशी थोडस वजन कमी करा त्याला आवश्यकता होती ते करत होते मला फोन केला होता म्हणे येणार होतो म्हणे भेटायला उद्या येणार होते. आता ते उद्याचे ते का बोकंड देऊ नाही थांब ना तू त्याला मला सध्याचे जरा माल आणला लागते मला द्यायला. हो आता कसं सध्याचे पैसे नाहीत. बरं सांगावं लागेल आता उद्या येतील ते हो ते हर घर झेंडा सुरू आहे ना रोजच येत असते सकाळी बरं ठीक आहे उद्या 15 ऑगस्ट झाले की येतील ते बहुतेक जेवण करायला दुपारी सांग ना मग काय सांगतो मी उद्या काय ते पाहते पुढचं पुढे. हो चल तू चल लवकर पटकन हे मला पैसे बाबा आले की द्या लागते वाढ तू ताट वाढ लवकर जा. पाटील लय दिवसांनी चक्कर मारली वावराकडे. बरं झालं आले बा जरा गमती आम्हाला तुमच्यासारखे लोक आले तर. हो काय म्हणते वावर शिवर बरं आहे आपले पीक पाणी काय बरोबर नाही वाटून राहिले बॉड्यानी मुली यावर्षी. हो पाय बरं ते पराठी म्हणते काय काय पराठी आहे का यंदाच्या सारखी तर पराठी नाही पाहिली म्या. पुन्हा आपण आता ते काय करा आता पण हे बाकीच्या राज्या लय मस्त आहेत पण पराठी पाटील हो आपल्या पराठ्या आणि आपलं सोयाबीन जरा कसं वाढलंच नाही यंदा कोण तू. मग तेच म्हणून राहिलो मी आता बाकीची पाहिले ना म्या रस्त्यानं चांगले बिलकुल असे म्हणजे टोंगा सोयाबीन झाले तर चांगले हिरवे खत आहेत आणि आपलं राजा पराठी तशी सोयाबीन नाही तसं. हे पाय बरं किती गोमासली पराठी आणि काय झालं याचं तर. हो ना आता ते काय सांगा बा आता फवारा तर मारला बा त्या दिवशी फवाराही मारला काशानं ते खतही टाकलं होतं बाया होते सगळं. आता काय आहे काय नाही काय कोणता फवारा मारला आणि काय खत दिलं तर काय म्हणले तर नाही वाटून राहिलं बा हे काय खत दिलं म्हणून नेले. आपण काय सांगा बा आता पण ते बाया गे दिसल्या बा खत टाकायला होत्या पण आता फवाराही होता मॅम पाहायला गेलं त्याला ना आपण मागं कोणी पाहिजे का नाही यांना आता पाणी फवारलं का काय औषध फवारलं काय सांगावं खत यानं दिलं का वावरात नेलं का काय इकलं बिचाऱ्यानं. सगळे वावर म्हणजे मी आता पाहिला ना 20 एकरचा पट्टा पाहिला म्या सगळं असं दिसून राहिला म्हणजे आता तिकडची पिकं कशी आहे 80 एकरातले काय सांगावा नाही सारखंच आहे जवळपास. आता तिकडे तेच कंडिशन याच्यापेक्षा थोडंसं उजवं आहे समजा एवढं काही खास नाही पण यंदा तेच म्हणलं ना पुरी जिनगणी गेली पण असं पीक नाही पाहिलं भाऊ म्या. मग काय हे काय आता हे मजुराच्या मागं नसते दुकानात बसला गुतून ते इकडे आता मजुराच्या भरोश्यावर काय फवाऱ्यावाले करू राहिले आणि काय नाही. पुन्हा त्याला आता सांगाच लागेल आता इथं रखवाली करायला आहे म्हणजे काशे ते तर दिसून नाही राहिला म्हणजे कुठं दिसला का ते नाही सकाळपासून वावरात आलाच नाही ते आलाच कुठं ते वावरातच नाही. आता मला तर म्हणते ते रोज रखवाली करायला जाते म्हणते काय आता मी 2 गाई हकळल्या तिकडल्या बरोबर पाहा लागेल त्याला फोन लावून काय तर मनोजले बोलावंच लागेल हे दाखवा लागेल काय परिस्थिती केली बा आणि काय आहे वावराचं. बा करा फोन मग काय बोलावा ते कुठं आहे म्हणा काशीनाथ. आले म्हणून भाऊ तेच म्हणलं आता मला काही नाही आता काय टाकले पैसे मग दिले त्याच्या खात्यात टाकून झाले ते गेले पोहोचले त्याला फोनही केला मॅडला तुझे पैसे आले का नाही फोन घे म्हणलं खात्यात. मग काय गेलो बँकेत टाकून दिले तिकडे त्याला फॉरवर्ड करून टाकले. झालं आता डबल या तिथून किराणा आणायचं नाही आपल्याला दुसरं पावलेगाचं ते झालं म्हणा. पण बाबाला काही लक्ष घेक्षात आलं असं गेलं असं तर त्याची तर भेव आहेच म्हणले पण कसं शक्य तर बाबा काही तिजोरी उघडत नाही. आता 2-3 दिवसांनी ॲडजस्टमेंट करून टाकतो मी. तुम्ही त्या याला फोन करता बरं त्या याले आपलं नाईनी बहिणीचे त्या चुनखवले त्याच्या इकडे आपले 20,000 रुपये झाले आतापर्यंत. त्यानं कमीत कमी 50-60चा माल नेला पण बाकीचे बाकी ते 20,000 त्याला फोन करजा. मला त्याला लावतो मी संध्याकाळी पण कसं आहे पाटील जास्त तगादा लावला की मग कशी गिरेक तुटते तर त्याच्यानं आजूबाजूचे 7-8 खेळे आले ना कव्हर करत त्यानं त्याच्यानं तुम्ही कसं बाकीचे नगदी चालू राहिले त्याची जरा शिराव देत जा मागं पुढे तसं देते ते. ते गोष्ट बरोबर आहे पण असे आता लोक पाहणं थांबत नाही ना आपल्याला माहित नाही का मग त्याला काय थांबायचं जास्त थांबू नका 15 दिवसाच्या तो वसुली मारत जा तुम्ही. बरोबर हो ना ठीक आहे करीन ना मी संध्याकाळी फोन मग आता संध्याकाळी आपल्या गिरायकी कमी झाली ओके बस बरोबर. सकाळचा धंदा गिंदा आहे ते बरोबर झालं ना तेच म्हणलं आता दुपार झाला आता कसं मी म्हणतो 1 ते आता 3 पर्यंत दुकान बंद करून टाकू 3 वाजता आता चहा घेऊन. पण ते तुमचीच वाट पाहू राहिलो होतो तर 22-23 हजार रुपये आलेले आहेत गल्ल्यात सकाळच्या टप्प्यात तर ते मोजून घ्या मला कमी जास्त असेल ना ठीक आहे मग चला निघू मग. बाबा काय म्हणते हॅलो बाबा बोला म्हणलं काय म्हणत होते. कुठं आहे तू सध्या कुठं आहे कुठं म्हणलं. दुकानातच मी हो आता मी आलो जाऊन बँकेत गेलो होतो आलो आता काऊन काय म्हणत होते. काय हे म्हणलं शेतीचं काय आहे म्हणलं इकडे सारा भोमारा झाला ना इकडे हे काय पराठी केवढाली आहे इकडे सोयाबीनचे काय हाल आहे म्हणलं काही खत फवारा गिवारा काही मारला का नाही म्हणलं आपल्या वावरात यंदा. कशाच म्हणते वाटते बापी उघड होते वाटते त्याचं नाही फवारा खत आपण मारलं ते त्या दिवशीच तर औषध आणलं काशीनाथ तुम्हीच तर पैसे दिले त्या दिवशी बिलही दाखवलं त्यानं.
पण ही इकडे शेतीवर पिकावर परिणाम नाही दिसू राहिला ना त्या फवाऱ्याचा मले. तू येऊन पाय बरं वावरात नाही. हो वावरात ये आता सध्या दुपारी दुकान बंद करतो ना तू. हो ये बरं लवकर वावरात. ते काशा आहे इकडे का कुठं आहे ते त्याला फोन कर. हो वावरात दिसून नाही राहिला ते कुठं रखवालीला आहे म्हणून कुठं आहे ते वावरात तर नाही आहे. नाही नाही वावरातच आहे ना ते. आता त्याची ड्युटी टाईट आहे ना. आता दुसरे काही कामं नाही तर मग त्याला वावराची रखवाली दिलेली आहे ना. ते वावरातच असं इकडे तिकडे बसलं असं कुठं. नाही ना घरीच असून ते इथं वावरात नाहीच आहे ते. हो वावरात हिंका आता 2 गाई हकालल्या म्या. कोणीच नाही वावरात नाही. हे पिकं म्हणसान तर आज माझ्या डोकं चक्रावलं. लवकर तू म्हणलं त्याला घेऊन ये इथं. हो या वावरात ते पराठीच्या इकडल्या. हो इकडल्या इलाक्यात ये. कायच करा आता तिकून आलो जेव्हा का नाही तसंच जा. हो ना बरोबर येतो मी लवकर. हो ठीक आहे ठीक आहे. ये लवकर या. हो बसतो आम्ही इथं. हो त्या याला घेऊन येतो पण काशाले. हो ठीक आहे. नाही काय म्हणून राहिले पाटील काही वावरात आहे का काही ना. हे सोयाबीन पराठी काही बरोबर नाही म्हणे. ये म्हणे वावरात पाहासाठी त्या काशाला घेऊन फवारा मारला का नाही तर आता पाहा लागेल काय पैसे आम्हाला जावं लागेल नाही तर काशाला काही हँडल होणार नाही. हो मग चला ना मग जाऊ ना आपण. हो काय त्याचं पिकाचं काय ते चला काय आता पाण्याचं ते एवढं मोठं प्रमाण म्हटलं काय पिकं चांगलं राहणार आहे. हो चला आपण समजावून सांगतो बरोबर. चला बरं काय नाही पाहू आपण. सोयाबीनची काय हालत आहे आपल्या. अजून म्हणलं जमिनीच्या वरी नाही आलं. लोकांचं म्हणलं एकदम असं फुलावर येऊन राहिलं. पहा परिस्थिती पहा आता काय म्हणता. तुम्ही म्हणता की असं तसं. चला अजून पुढे पाहू काय. चला बोला बाबा काय म्हणता. कुठे आहे कशा तू कुठे वावरात आहे का नाही म्हणलं तू. वावरात सांग ना मी माया वावरात हो. काहून काय म्हणता. म्हणजे स्वतःच्या वावरात नाही का. अभि तिकडे जाणं ते मोठे पाटील चक्कर टाकासाठी वावरात आले. तिकडे दिसून नाही राहिला म्हणते. फोन आला ना आता लाईने पाटलाले कुठं आहे म्हणे काशी ना. गाई हकलल्या म्हणते. जाणं तिथं म्हणून इकडे काय थांबला तू वावरात. बापरे काही आले हो बाबा 1 घंटा झाला वाटते बाबा. मग काय 10-20 एकर पाहिलं म्हणते त्यानं. ते मनोजले म्हणे कसं काय म्हणे पीक पाणी हे. बापरे मग कसं हो आता काय आता बुडेल काही याचं काम होतं का वावरात नाही आता. घरीच आपलं भर आपलं चैनीनं खाला होतं काजू बदाम. काही गरज वावरात हिंडाचं. हो पण ते आले आता त्याला काय करावं. आता लोक कसं गाठा पाणी होतं आता सुकलं आले असं. आता काय करावं नाही जमलं तर आपल्याला काय माहिती येते म्हणून. पण आता ते वावर माहित नाही का काय हालायचं. म्हणलं हे हीत पराठी आहे सोयाबीन व्यवस्थित आहे. मग काय फवारण खत आता तुला माहित नाही का बबनराव माहित नाही का म्हणलं काय आहे प्रकरण. पण आपण मग इतकं कसं काय कमी झालं ते तर फवारा मारलाच नाही का बे. म्हणजे ते इतकं खराब काम कसं काय झालं. आता म्हणजे असं आहे. आता तुम्ही नेलं होतं का फवाऱ्याचं औषध राहायच्या 3 फवाऱ्याचं औषध आताच घेऊन गेले तुम्ही. तुम्ही आता 2 एकराच नेलं. शिवलाला दिलं मी 2-4 बॉटला. माया वावरातलं मारलं ते माऊलीला इकलं. अजून मग 2-3 जणाला दिलं नाही का मग शेजाऱ्या बाजाराले. मग काय आहे तिकडे आपण मारलं तिकडे. हानफकिरीच केलं ना त्याच्या वावरात. आपण का काहीच इमानदारी जागा जाय काहीच नाही मारला का. पाणीच मारला का नाही रा फवारा. आपण प्रमाण कमी असल्यावर काय त्याचा तक धरणार आहे ते. मग आता कसं काय करावं काय बोला. मी सगळं पाहतो. पहिले तू तिथं देखारेपणा कर जरासा. म्हणा आलो 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 कर जरासा वाण्यार हुपू जाय फटकन त्याला दिस जरा डोळ्यानं. वावरात होतो म्हणा. बरोबर हो जा तुम्ही. हो फक्त या म्हणलं लवकर जरासा. हो जरासं कसं सावरू लागतं मला. तू जाणं फक्त तिथं. आम्ही येऊनच राहिलो ना आता गाडी काढून राहिले ते पाटील. मी बाहेर उभं होतो म्हणून लावला तुला फटकन सतर्क केलं. जाय सटकन त्या जरा लवकर या. मी करतो जरा इकडे हलगो मालगो. हो ना फालतू राजा बुडा खायला चालला आता काम नाही धंदा नाही फालतू. हो ना आता काय म्हणतील काय नाही मला आता. हो ठीक आहे मग ठेवतो मग या तुम्ही लवकर. आपण पोटाच्या पळा नाही खाल्लं पाहिजे माणसानं. पचन तेवढं खायचं. आता माय वैकू राहिलं का. दुकान पुरं अंदरून करून राहिलो मी पण कोणाला पता नाही. मग तुला काय आपला बसला आपला त्या फवाऱ्यात फालतू अटकशीन दिन काढून. बरोबर सांगतो मी. तू फक्त जाय लवकर पहिले. हो बरोबर ठीक आहे जा तुम्ही या लवकर. तिकडे आहे का डॅनी आबाजी वाढणार आला का तिकडे डॅनी आबाजी. ते आलं हो म्हणलं काशी. हो अरे इकडे अरे या इकडे काही नाही. वाढणार कुठं आहे रे. कोण म्हणे वाढणार आहे. बाबा वाढणार होते तिकडे. थांबा आलो मी आलो. मोठे वाटते नाही का. राम 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 राम. राम 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 राम. काय आले का काही दिसले नाही कुठं होते काय. आम्ही पाहूनच राहिलो कुठं आहात. काय करताय वाढणार सुसूच नाही देऊन राहिला. सकाळपासून निरा लवणात नाही. हो तिकून गेले की इकडे ते सोयाबीन दांगडो करते तर कोणा सगळं गोंधे करून राहिले तर. हो ना हिंगा डॅनियापाशी तुम्ही काही आले. सांगा आता मी कुठं हवा आता 10 वाजतापासून इथंच आहो ना. मला कुठं दिसलाच नाही तू. हो ना आम्ही तिकडे लवणात बसलो होतो ना. ते वाढणार तिकडे दिलं काढून. मग काय नाही तर आपल्यावर धिंगाणा करत होती ना. मग आता तिथंच मी आणलं आले नाही पाहिजे म्हणून तिथंच बसलो होतो. तुम्ही काही आले आता झाले वाटते नाही. हो आलो ना इकून असं चक्कर मारत 20 एकराचा टप्पा घेतला मी पायात आलो. हो का बरं चला ना बसा झाडाखाली. मी पाणी गिनी आणतो इरीचा. बसा हो आलोच मी. नाही राहू दे. ते बघ ते मनोज यायला वाटते. अरे इकडे रे मनोज इकडे. हो ते आले बबनराव आले तर आता काढते वाटते माई आता नाही. अरे या ना बबनराव या. बसा झाडाखाली चला बसू ना झाडाखाली. मी पाणी आणतो तोपर्यंत. चला इथं कुठं उन्हीत उभी राहायचं. थांब ना येऊ दे ना त्याला येऊ दे ना. तू काय गडबड करून राहिला. इथंच थांब तू. मी काय म्हणतो ऐक पहिले. चला रे या इकडे. पाहिलं आता वावराची परिस्थिती काय आहे तर. केवढाली आहे म्हणलं पराठी. मागच्या वर्षी या टाइमले पराठी कशी होती आपली. आता सगळं तुम्ही दुकानात गुंतून बसले. म्हणलं हे आता हे पहा बरं काय परिस्थिती आली. हो ना आता माय आता 15 महिना होऊन राहिला. माय वावरातच नाही झालं ना. आता काय काय नाही मी पाहिलंच नाही का इतकी परिस्थिती घांगावली म्हणून.
तेच म्हणलं ना, याचं काय कारण काय म्हणलं हे कहून आता आपल्या लोकांची पिकं पा आपले पा कार्य काशीनाथ कसं काय आहे? शेतीचं पाहून राहिला ना तू दिवाणजी आहे ना, मग हे कसं काय आहे पीक पाणी आपलं? तिकडे ते 80 एकराचा इलाका ते असाच आहे का? नाही नाही, हे इथंच आहे, फक्त हे डाबर आहे ना, डाबर असल्याच्यानं काय झालं, पाणी साचलं इथं, त्याच्याने इच्छी पराठी वाढली नाही, तरी डवरे मारायला लावले याच्यात. हो, डवरे मारले झाले, सगळं झालं. आता उठन ते खतगीत कसं, पहिले एक तर पाणी लय आलं आणि ते पाणी काय आल्याच्यानं काय झालं, ते खत वाहून गेलं. म्हणून मग इच्छी काही वाढली नाही पराठी. नाही तर बाकी तिकडे चांगला आहे इलाका, वरचा पट्टा. हो, ते 80 एकराचा इलाका चांगला आहे. बरोबर आहे, मी काय सांगतो मोठे पाटील, माझ्या वावरात असंच झालं. हो, ते काय झालं, आपण खतं दिले आणि त्यावेळेस झालं पाणी लगा जोऱ्यानं, 4-5 दिवस सर्व वाहून गेलं ते. हो, म्हणून असं झालं, माझ्या वावरात असंच झालेलं आहे. आणि फवाऱ्याचं म्हणा दे बा, इतके बोगस औषधी देऊन राहिले, काही सांगता येत नाही काय झालं काय नाही. आता त्याचाही फॉल्ट असू शकते, काय सांगता येते, म्हणजे परिस्थिती काही सांगता येत नाही ना. हो ना, आपण बबनराव, आपण लय खराब कंडिशन आहे ना हे. पहा बरं, आता तिकडे आहे म्हणता तुम्ही, पण हे पहा ना आता, ही कोण अशी झाली. पाणी लाईनी पाटील पाणी पाहता तुम्ही. अरे बा, दिवस दम नव्हता ना, निरा चालू चालू झाडावर झाडा. तरी आता हे 2 दिवस झाले बंद पडून राहिले, तपून राहिलं. नाही तर कंडिशन खराब होती वावरात, येता नाही गटाल पायात जायचं. मग काय आता याचा काय दोष कशाचा? आता तिकडे तशीच परिस्थिती आहे, इकडे काळ्या ज्याची भारी वावर आहे ना, याची अशीच कंडिशन झाली. निरा बिलकुल म्हणजे चिकन माती हे ते हे भरकावाले काय फर्र करून राहिले. बरोबर आहे बाबा, ते कसं आहे, आपल्या वावराला पाणी कमी पाहिजे. एक तर आता कसं आहे, आपल्या काहीचे वावर भारी वावर हो, त्याच्यानं गाठा झाला, आणि एक तर कसं पाणी साचल्याच्यानं ते पराठे लागलेले पाहिजे. बरोबर आहे, त्याचा काय दोष आहे समजा. आयच्या लागल्या आणि कायचं करायचं? मग काय तर खताचं यायला 80 नाही दिसून राहिला मुले. हे बा डबल आता तुम्ही खत आणा, याले खत द्या. हो, डबल फवारणी गिवारणी करा. आता ते 70,000 रुपयाचं काय झालं, ते कुकडे काय गेलं? त्याचे पावते गिवते बिल आहे का ते पाहता येते. मग तारीख गेली होती का डुप्लिकेट होती? नाही ना, ते काय जे कोणतं काय ठेवलं काहीच नाही राहिलं, ते जिकडे तिकडे झालं. आता हो, ते पावत्या तुम्हाला दिल त्या मॅन, मग मा घेतल्या आणि नंतर कुठे ठेवल्या काय मी. हो, पण आता डबलच्या पावत्या माझोडतीच होत्या. हो, काय आणलं ते काय नाही ते. हो, फवारा लवकरात लवकर आणि खत गीत देऊन द्यायले. हो, मग काय ते सरा इलाका मली निरा म्हणलं बेकार काम दिसून राहिलं. हो, चला आता. हो, चला जा घराकडे जा आणि मला लक्ष द्या जरा शेतीवर. उद्या मजूर सांगा आणि खत देऊन द्या पटकन. हो ना, हो, ठीक आहे ठीक आहे. दुसरी गोष्ट, रखवाली जरा व्यवस्थित करत जा. हो, ढोरं वासरं हे ते दुपारची. हो, आम्ही बसतो आता तुमच्या भरोश्यावर. ठीक आहे, मग चला येतो आम्ही. आले का कसं बी कशा म्हणलं, काय काय का 20 एकरात धिंगाणा वाजवला बे. सांगा ना आता पाटील, मी काय करू? तिकडल्या वावरात बाया निघाले, तिकडे खट टाकाले, इकडे आपला फवारा. माणसाचं कुठं कुठं लक्ष राहणार आहे तुम्हीच सांगा ना. मी गेलो असेल तिकडल्या इलाक्यात, इकडे फवाऱ्याला दण का दिला असेल फवाऱ्यावाल्यानं. सांगा आता मी काय करू शकतो? आपण आता लक्ष दिलं पाहिजे ना माणसानं. फवाऱ्याच्या तिथंच राहा लागत असते. तुला काय ठेवलं मी? तसं नाही ते पाटील, ते काय तुमचा स्वभाव गरीब आहे. काशा बसला बिचारा आपला साधा भोळकाचे, आणि तिकडे गेला ते निन्नाच्या बाया काम करते नाही करत, खत देणं आहे तिकडे बा, आणि इकडे गेला फवाऱ्याला झोडपा दिला असं, औषध पैसे निघलं असं कोणाला. आणि मग काय आपलं ट्रॅक्टर असून आपल्याच ट्रॅक्टरनं मारायचं. तुला म्हणलं होतं ना आपल्या ट्रॅक्टरनं मार म्हणून. आपण वावरात ट्रॅक्टरच कुठे ये रस्त्यानं, म्हणून फवाऱ्यावाले सांगितले ते पेश. मग पुरे बिलकुल 7-8 पोट्टे. आणि आता मी काय करू शकतो त्याले? आता जाऊ दे बा, उद्या आपलं ट्रॅक्टर आण बा, पद्धतशीर फवारा मार. काय फालतू मला बुडा बोलते ना बा. मग काय बसलं मी दुकानात गुतलो, इकडे शेतीचा धिंगाणा वाजून राहिला. तिकडला इलाका चांगला आहे ना, पण तिकडला चांगला आहे, तिकडे मस्त आहे. हो, तिकडला वांधा नाही, फक्त इकडे जरा हे इकडे तुमचे बाबा मार राजो. पण मलाच तर आता खराब होत राहिला, काय करावं? जाऊ दे, आता जे झालं ते बाबाला संध्याकाळी पैसे मागून घेतो फवाऱ्यासाठी आणि खतासाठी. तेवढं कव्हर करून टाकू. ठीक आहे, मग चला बबनराव, चला घराकडे आता. जाऊ द्या, काही बसायला नाही करू. चल थांबा ना जरासा, तुमचा तर वावरात पाय ना टिकत राजा. ऊन किती आहे मरता आपले. चला चला बबनराव, चला चला. पाहिजे तू जरा वावराकडे लक्ष देत जा बरोबर. मजूर गिजूर बरोबर व्यवस्थित बरोबर चालवत जा, हिशोब बुड्याला बरोबर देत जा. चला बबनराव, चला. आता यायला उन्हा लागते म्हणते, मग आम्हाला लागत नसेल का? जाऊ दे, मलाच काय घेणं नाही. जातो एखाद्या झाडाखाली देत आणून, मग काय बसले आपले. हो ना, का आपण करावंच करा, नाव नाही तिकडे. चला.